असं भेटलेली. पॅरोल वरून सोडलेला एखाद्या कैद्याला कसा तो घरी जातो आणि मजा करतो तशी माझी अवस्था झाली. अरे तू माझी आई रोज जात्यावर जळायची आणि त्याच ते पिठाने आम्हाला भाकरी करून खायला घालायची. दुसऱ्या बॅगा भरलेल्या आहेत कारण आता आम्ही निघालेलो आहोत गावाला. गावी पण काही काम आहे आणि खूप दिवस गावी गेलं नाही ना, तर असं वाटत होतं की कधी गावी जाईल. आता आपण निघूया. दरवाजा बंद झाला ना. काय राहिलं नाही ना. आता एवढे दिवस ऑस्ट्रेलियाला राहून आल्यापासून ना तिकडे गेल्यावर असं वाटत होतं आता परत कधी लवकर गावी जाऊ. तर लगेच सॅटर्डे संडे आला, निघालो गावी. आणि आता गाडी आमची वेगळी असणार आहे कारण नीरजला पण जायचं आहे कुठे बाहेर, म्हणून त्याने त्याच्या मित्राची गाडी आम्हाला दिली. म्हणे बाबा तुम्ही ती गाडी घेऊन जा. आता यांच्यासाठी गाडी नवीन आहे तर बघू आता कसं काय. चला आपण आता ह्या गाडीने प्रवास करूया. वॉचमॅनला खूप दिवसाने ते भेटले, तो वॉचमॅन बोलतो त्यांच्याबरोबर. चला नवीन गाडीतला प्रवास आपला सुरू झालेला आहे. पेंट लावलाय. ऑस्ट्रेलियामध्ये गेल्यापासून बसल्या बसल्या सीट बेल्ट लावायची सवय खूप चांगली लागलेली आहे. चला गणपती बाप्पा मोरया. जाऊ दे चल नीरज, गॉगल दिल्याबद्दल धन्यवाद. चला नीरज नीरज जोरदार पाऊस आहे एकदम. गावी पण असेल ना पाऊस आपला? काय माहिती नाही. अवकाळी पाऊस आहे, सगळीकडे पडणार आहे असं हे पण पेपरमध्ये पण आले, न्यूजमध्ये पण सांगितलं आहे. पुढचे काही दिवस पाऊस असणार आहे. कुठे पडेल कुठे पडेल, नाही तिथे नाही असं. आपल्याला पहिल्यांदा पाऊस भेटलाय ना. हो पूर्ण क्लायमेटच चेंज झालेलं आहे इथे पूर्ण ना. मगाशी पूर्ण काळोख झाला आणि आता पाऊस आला तर आपला पहिला पाऊस आहे हा. आम्ही पुणे नाशिक हायवेवर आलोय आणि एवढा पाऊस पडतोय ना, भयंकर पाऊस पडतो इथे. आणि काहीही दिसत नाहीये, लाईट्स लागलेल्या आहेत म्हणून थोडंफार तरी समजतंय. म्हणजे आता मे महिन्यामध्येच एवढा पाऊस पडतोय. हा काय मान्सून पाऊस नाही आहे, हा वळवाचा पाऊस पडलाय. आता येईल 5 मिनिटं पडेल, 10 मिनिटं पडेल आणि बंद होईल. मगाची इथे लगेच कमी झाला पाऊस. त्या म्हणजे आता तिथे धो पाऊस पडतोय. पुढे आलो आम्ही तर पुढे सगळा रोड सुका आहे आणि जरा उजेड पण वाटतोय. ठराविक पॅच मध्ये ना एकदम काळोख झाला होता. यालाच वळवाचा पाऊस म्हणतात. बोला बरोबर ना. वळवाचा पाऊस म्हणजे हा पाऊस आहे ना, काही ठिकाणी पडतो काही ठिकाणी नाही पडत. चला आपलं घर आलेलं आहे. पाणी साचले सगळं रस्त्यामध्ये. सगळेजण बसलेले आहेत बाहेर, मस्त पावसाचा आनंद घेत आहेत. गावी आमच्या बरोबर पण अजूनही कोण कोण आलेला आहे ते तुम्हाला सगळं ह्या ब्लॉग मध्ये दिसणार आहे. खूप धमाल होणार आहे. खूप जण आलेली आहेत आणि येत पण आहेत. तर अरे वा वा वा. कोण पुढे आहे कोण मागे आहे बोला आता काय. बरोबर एवढी मेहनत करतात पुढे सगळे. ओ हो या वेलकम आहे. ये स्वप्नाली ये आली ये. कोण जिंकलं कोण जिंकलं कोण जिंकलं? आता कायरा पण त्यांच्या बरोबर खेळणार.
स्वप्नाली आलेली आहे माहेरून. हा, स्वप्नाली माहेरून आलेली आहे. स्वप्नाली माहेरी गेली होती, तिला रोहन आणायला गेला आणि आता ती इकडे आलेली आहे. जाताना खुश होतीस की सासरी येताना खुश आहेस? एक्साइटमेंट जास्त मला तुमच्यामध्ये यायचं होतं. चला आता काय पुढचा प्रोग्राम काय सपना सांग. आता सपना जसं सांगणार तसं शांत बसा. हा बोला. संध्याकाळी आता आम्ही कपडे घालणार, शमादाराला जाणार. शमादारात आम्ही मस्तपैकी दिवशी कोणती फिरणार आणि फिरत 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 मग आम्ही आमची सोय करून घेणार. या शेतामध्ये ना फुलं होती, त्यामुळे खूप सुंदर असं ते शेत दिसत होतं. रंगीबेरंगी फुलं ह्या शेतामध्ये होती. आणि आता कांद्याचं पीक होतं, गेल्या वेळेला आलो तेव्हा ते कांदे काढून त्यांनी त्या याच्यामध्ये स्टोरेज करून ठेवलेले आहेत. असं आता खूप ही भेळ. हा, कुठे भेळ? हे बघा, आता भेळ खायची आहे. आणि आमच्या गावी ना अशी भेळ मिळते, खाली कुरमुरे असतात, वर शेव आणि थोडंसं फरसाण असतं, अशी मिक्स. अशी हे कसं छान वाटतं ना असं तर बघायला पण. बस झाली आता ही भेळ. त्याच्यामध्ये असं छान कांदा कट करणार. सपना काय करतेस तू? हा, कचकच कांदा कापते. धम्माल मजा. तुला खूप दिवसांनी असं निवांत बघतोय ग. पॅरोल वरून सोडलेल्या एखाद्या कैद्याला कसा तो घरी जातो आणि मजा करतो, तशी माझी अवस्था झाली. अरे तू काय ग, काय केलं हे? हे काय फुल नाहीये, हे एक कांदा आहे कापलेला, एवढा मोठा कांदा. अगं बारीक कापायचा ना, कसं हे असं? अच्छा, ओके, वाव. म्हणजे प्रत्येकाला जसं पाहिजे असेल ना तसे ते कांद्याचे एक एक फोड करून खाणं. वाव, मस्त आयडिया. मस्त ही भेळ आणि हे कांदा. कुठे बसलात? मज्जा. छान गप्पा. खूप दिवसांनी भेटल्या एकमेकींना तुम्ही. मग 8 दिवस झाले, त्याच्या आधी आलेली. अच्छा, येऊन गेली होतीस तू. चला आठवण करायची काही गरज नाही, असं भेटलेली. खेळा, मजा करा. चला भेळ खायला चला. हे बघा, आम्हाला आता हे बघ आपल्या घराच्या इथून हे डोंगरावर मंदिर दिसतंय, तिथे जायचंय. हे बघ आता इथून बघ किती हे दिसतंय बघ, तिथे जायचंय आपल्याला आता. चला. डोंगरावरून चालत जाणार नाही, बघू आता तिथपर्यंत गाडी जाते. चला. दाजींचा खूप दिवस इथे मुक्काम होता ना. दाजी 1 महिना राहिले ना तुम्ही? 1.5 महिना. मग आम्ही आलो ना आता सगळे तुम्हाला न्यायला. 16 दिवस. हो, तू 16 दिवस. टॅन झालेत दाजी टॅन झालेत एकदम. आपल्याला आता पुढचा प्रोग्राम सांग आता. चल पटापट सांग. तू नाही सांगायचं, तुझ्या आईला सांग. अशा प्रकारे माझी खूप वर्षाची तपश्चर्या पूर्ण होणार आहे. त्याच्यामधलं एक डेस्टिनेशन आता माझं कमी होणार, ते म्हणजे शमादारा. तिथे जायचं डेस्टिनेशन आहे आता. त्याच्यापैकी एक ना का तिला इकडे जायचंय तिकडे जायचंय, तिला खूप फिरायचं असतं. आणि दरवेळेला आले का मामी मला इकडे जायचंय, मला तिकडे जायचंय. आणि त्यापैकी एक आहे शमादाराचं मंदिर, तिथे आता आम्हाला जायचंय. आता वर गेल्यावर तुम्हाला तुम्ही गेले होते का कधी अपंकल त्या शमादारच्या डोंगरावर? गेलो होतो जसं आम्ही इथे शाळेत होतो. आता 50 वर्षांनी हा योग येत आहे. आणि त्या मंदिरात गेले होते आता आणि 50 वर्ष मनोकामना तिथे मी मान्य सांगितलं. आतापर्यंत 2 वेळा शाळा पूर्ण झाल्या. सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत ना. आणि ते बाहेरचा दरवाजा तर लाव, सेफ्टी डोअर राहिला. लावा राहू दे ना, काही नाही. हो, तिकडे लावून कडी. हे चला बसा. कोण कुठे बसणार? अहो जावई तुम्ही असं नका काम करू. जावयांना काम सांगते. अहो थांबा. बघ, आता आपण एका हिल स्टेशन वरती जाणार आहोत आणि जर तुम्हाला स्काय रायडिंग करायची असेल तर सनरूफ ओपन करणार आणि 500% पुढून जा ना, पुढून. पुढून जागच नाहीये. तू चालवते गाडी ना? तू चालवते. मला सनरूफमधून जायला लागणार, वरून जा. चला मुलींनो, मस्त गप्पा मारतायत. काय बोलतायत? प्लॅनिंग करतोय. मोठे जायचंय आपल्याला. आता नेक्स्ट पिकनिकचं प्लॅन. आम्ही आता रेनी सीझनचं आम्ही प्लॅनिंग करतोय.
ओके, म्हणजे आता भेटलोय. आता पहिलं एक तर डेस्टिनेशन होऊ देतं ते रेनी सीझनचं प्लॅनिंग इथं. दुसरं प्लॅनिंग. अरे वा. काय झालं, गाड्या जात होत्या ना पहिल्या. पावसामुळे रस्ते खराब झालेत, गाडी चढणार नाही, स्लिप होईल मागे. चल आपण जोपर्यंत आपल्याला चालता येतं तोपर्यंत चालू. फोन ठेवून द्या. कोण कोण येत आहे? सगळेजण येत आहेत. जिथे जमेल तिथे थांबा. खराब झालंय त्यामुळे आपल्याला चालताना पण त्रास होतोय. आता आम्ही ट्रेकिंगला चाललो आहोत. हा, आणि किती उंच आलो ते दाखवू आम्ही आता. आम्ही आता 30,000 फूट आहे ते उंच आलेलो आहोत. आम्हाला रोड एवढा खराब झालेला आहे पावसामुळे. बघू दे अशा या रोड वरून आपल्याला चालत चालत जायचं. सगळेजण दमत चाललेले आहेत. हा, कदम कदम पडायचं. बघा आपण किती वर आलेलो आहोत. काय बोलतात, काय ठरवलं तर? माझा रोज प्राणायाम असतो संध्याकाळी. योगा आणि प्राणायाम संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत. व्हेरी गुड. सकाळी ठरवलं तर एकटे ते सगळ्यात पुढे जाऊ शकतात. हा, सकाळी 4 किलोमीटर चालतो, व्यायाम करतो. बाई, मी आता 72 वर्षाचं झालोय. लक्षात ठेवा, 72 वर्षाचं झालं. माझं 7वी पर्यंत शिक्षण माझ्या गावात नांदूरला झालं. व्हेरी गुड. मी 7वी पर्यंत इथे असताना आम्ही रविवारच्या दिवशी यात्रेला वडिलांबरोबर किंवा कोणाबरोबर यात्रेला आमच्या गावातून मनसरला आम्ही बाजारात जायचो. आणि बाजारात कुठून जायचो, हे क्षमाधाराचं डोंगर आहे ना, त्या डोंगराच्या पाठीवर नदी क्रॉस करून तिकडून डोंगर क्रॉस करून बैल बाजारात उतरायचो मनसरच्या. त्याच्यावरती एक प्रश्न, आपण कुठल्या चक्कीचा तुम्ही आटा खात होते? आता चक्कीचा, घरच्या चक्कीचा आटा खातो. माझी आई रोज जात्यावर दळायची आणि त्याच ते पिठाने आम्हाला भाकरी करून खायला घालायची. 7वी नंतर मला माझ्या भावांनी मुंबईला घेऊन गेले. तुम्ही किती भाऊ? आम्ही 5 भाऊ 2 बहिणी. ओके. हा, क्रिकेटच्या टीम वाला 4 माणसं कमी पडली. हो हो, जाऊ दे, हरकत नाही. नंतर आम्ही गिरगाव ठाकूरद्वारला आमचं सिटी हायस्कूल होतं. ओके. त्या शाळेत मी शिक्षण शिकलो. 11वी पर्यंत. आमच्या वेळेस 11वी होती, 10वी नव्हती, 11वी होती. पुण्याला नेलं. पुण्याला नेसवाड्यामध्ये माझं शिक्षण झालं. आता पोचलोय. आता इथून पायऱ्या आहेत, भयंकर दम लागलेला आहे. मी आता काय ते हा, म्हणजे ट्रेकिंग वगैरे काय असं रनिंग साठी, म्हणजे खालून वर तुम्ही रनिंग करत येता का असं? म्हणजे इथे तुमच्यासारखे दुसरे पण येतात सगळे असे? हा, म्हणजे आमचं पण थोडंफार आता येईपर्यंत धाप लागलाय. तुमचं नेहमीच. हा, तुम्ही कुठून आलात दोघं? मनसर. आणि मग तुम्ही काय करता? पोलीस भरतीसाठी. हे बघ, रिटायर्ड एसीपी इथे बसलेले आहेत. रिटायर्ड एसीपी इथे बसलेले आहेत. 72. वा. म्हणजे अकॅडमी मध्ये आहे ते पोलीस भरतीसाठी चाललेलं आहे तुमचं काय? अभ्यास चालू आहे तुमचा आता, आणि त्यासाठी इथे दर शनिवारी. अच्छा, बेस्ट ऑफ लक तुम्हाला. सगळ्यांचं फोटो सेशन चाललेलं आहे. स्वप्नाली फोटो काढते. फोटो सेशन नाही, हा रेस घेण्याचा पॉइंट आहे. चला, रेस पॉइंट झालाय हा. इथे क्षणभर विश्रांती. आपण आता हे पायऱ्या केल्यात, पूर्वी पायऱ्या नव्हत्या, असं चढून जायला लागायचं. तुम्ही किती वर्षापूर्वी आले होते? लहान आहे, चिनूसारखं असतो तेव्हा 5वी-4वी. तेव्हा गेलो. स्वप्नालीला फोन आलेला आहे, व्हिडिओ कॉल. माहेरवरून कॉल आलेला आहे आणि स्वप्नाली व्हिडिओ कॉल मध्ये बोलतीये. कोण आहे? आम्ही बघ इकडे आलो क्षमाधारा. बघा करमत नाहीये ना त्यांना, आठवण येते ना स्वप्नाली. काय बघ वरती एकदम टॉप. इकडे बघ. अशा प्रकारे ते घर शोधतायत आणि कॉम्पिटिशन लागले तिघांमध्ये.
न्यू ए मला हळूहळू सगळे वर गेलेत आणि मी आपले शूट काढते, सगळे शूटिंग घेते, सगळे बघ आणि सगळे वर गेलेत माझ्या अगोदर. तुला आहे का रे चालायची सवय? तू फुटबॉल प्लेअर आहेस ना. चालेल चल हळूहळू आपण वर जाऊया आता. स्वप्नाली अगं स्वप्नाली केस कापली का ग तू? हो कापली. दम लागला ना थोडासा बोल. आपण जरा इथे थांबूया जरा. मी ना काय केलं तू? कॅन्सर पेशंट्स असतात ना त्यांच्यासाठी ती डोनेट केली. अगो पूर्ण याच्या खाली केस होते आणि मी ऑस्ट्रेलियाला गेले तू उद्योग केलास हा का ग? उद्योग नाही आता म्हणजे काय केलं सांग मला. मी आपलं चेंबूरला आनंद करून हॉस्पिटल आहे ट्रस्ट कॅन्सर पेशंटचं, तर त्या ठिकाणी मी ते डोनेट इंच पाहिजे असतं. आपली 30 सेंटीमीटर म्हणजे एक पूर्ण आपली स्केल असते ना तेवढं ते द्यायचं असतं. अच्छा. तर मी थोडस जास्त दिली. म्हणजे तुझी वेणी बांधली आणि मग बांधली आणि ते कट करायची आणि आपण तिकडे ते कुरिअर करायचं असतं. बघ काय झालं, तू आली ही आणि लगेच घरामध्ये चहा कॉफी झाला, भेळ आणली होती ती खाल्ली आणि सगळी गडबड झाली. हिची केस मी बघितली छोटी आहेत, पण मी काय विचारलंच नाही तिला. आणि आता वर चढता थोडासा दम लागलेला आहे, तर थोडंसं इथे उभं राहिलो आणि आपल्या ह्या मंदिरामध्ये म्हणजे क्षमाधाराच्या मंदिराच्या पायऱ्यावर मी तिला विचारलं की स्वप्नाली तू काय केलं केसांचं. पण छान वाटलं, तुझं प्राऊड फील वाटतंय की तू कॅन्सर पेशंटसाठी तुझे केस डोनेट केलेत. खूप छान वाटलं. थँक्यू. आणि असेच आता पुन्हाही तुझे तू मनापासून जी केस तू तुझी डोनेट केलेली आहेस तशीच तुला पुन्हा तेवढी वेणी यावी हीच इथे माझी एक इच्छा सदिच्छा आहे. थँक्यू. बापरे नाही म्हणता आम्ही एवढं चढून आलो. किती खाली गेले बघ, किती पायऱ्या लागल्या. तू का थांबली तिकडे गार्डनला जायचं तर इकडे मुलांना घेऊन. तिथून ना तिथे गार्डन पण दिसतंय, छान व्ह्यू आहे बघ. नाही दिसत एवढं ना इकडे. आम्हाला तिथूनच जायचं होतं पण 1-2 जण वर जाताना आम्हाला दिसली म्हणून आम्ही चाललोय. काय ग आम्ही फोटो सेशन पण करतोय मध्ये मध्ये. खालचं पण दिसतंय. दिसते का ग? दम धावदा ये नको करू, दम लागेल. हळूच. फायनली आम्ही वर आलेलो आहोत आणि आता हा इकडचा व्ह्यू बघा. पहिलं मंदिरामध्ये घेऊन जाते. तर उंच अशा टेकडीवर हे सभामंडप आहे आणि सभामंडपामध्ये इथे समोर दिसतोय ते श्री समाधार बाबांचे इथे दर्गा आहे आणि इथे सगळ्या जाती धर्माची लोक येत आहेत दर्शनासाठी आणि यात्रा देखील भरते. इथे खूप मोठा उत्सव देखील करतात आणि तिथे समोर आजूबाजूचा हा परिसर, हा व्ह्यू खूपच सुंदर दिसतो. आणि असं हे उंच टेकडीवरचं क्षमाधार बाबांचा हा दर्गा. आता एवढा उंच आलोय, खूप वर्ष आम्ही खालूनच बघत होतो पण आज आम्ही इथे आलोय. आम्हाला खरं नाही वाटत. आणि इथे ही लाईट पेटते ना ती खालून दिसते. ही लाईट आहे ना पेटलेली, तर आमचं घर इथे खाली आहे त्यामुळे ती रात्रीची ना ही लाईट दिसते. हा सपनात पण लावलेला आहे आणि आम्ही तिला रोज शेमदार बाबा शेमदार. खूप वर्षाचं स्वप्न पूर्ण झालं. म्हणजे इथे हे लाईट तिथे लावलेली आहे आणि घर तिथे आहे एकदम खोल असं लांब याच्यात दिसणार आहे. आणि एक इच्छा खूप दिवसाची होती ती पूर्ण झालेली आहे आणि ती सगळी इच्छा सपनामुळे पूर्ण झाली. एवढ्या माझ्या लिस्ट मधली एक लिस्ट कम्प्लीट. सगळ्यामुळे इकडे सगळ्या मध्ये ही सपनाने आम्हाला क्षमाधाराचं मंदिर घेऊन दर्शन दिलं त्याबद्दल सपना तुमचा आम्ही सत्कार करू. घरी गेल्यावर शाल श्रीफळ देऊचा सत्कार करू. एवढी वर्ष खालून बघत होतो वर जायचंय. नेहमी सपना आली का मामी आपण जायचं वर, मामी आपण क्षमाधाराचं मंदिर बघायचं. लिस्ट मधलं एक नाव कट झालेलं आहे. हा हिच्या बकेट लिस्ट आहे. हिच्या लिस्ट मध्ये खूप ठिकाणी फिरायचं असतं पण हिला टाइमच नसतो. टाइम मिळाला तर ते फुल एन्जॉय. चला आता मी हा ब्लॉग इथेच एंड करते आणि तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कळवा. आणि अजून काय बोल सपना लटपट तुझं चाललं ना. आता तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, इतरांना शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपले असेच खूप छान ब्लॉग आपल्या चॅनलवर येणार आहेत
आणि तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.